पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अनंत, तू हा वाडा सोडून निघून जा आणि सोबत शर्वरीलाही घेऊन जा। त्या नरहरी पंताचा आत्मा इथे, तू इथे राहिलास ना तर तू संपून जाशील। माझी आई या वाड्यामध्ये गेली, माझी नंदतही गेली, आता शर्वरीला त्रास होतोय। माझ्या मुलीसाठी, शर्वरीसाठी मी हे सगळं करतोय। सगळं वाईट संपून जायला पाहिजे। तुमच्यापासनं आणि या चंद्रविलासपासनं मी मला आणि माझ्या मुलीला कसा सोडवतो ते बघा तुम्ही। आजवर या खोलीचा शोध कोणालाही लागलेला नाही, तो तुला लागलाय या गुप्त खोलीचा शोध। तू जर सुटलीस तरच वाचशील। जा। अनंतला हे सगळं सांगायलाच हवं। ती खोली, ते कागदावरचे मंत्र, सगळंच काहीतरी वेगळं आहे। आनंद जर इथे राहिला ना तर तो नक्कीच फसणार। काही करून मला अनंतला हे सांगावंच लागणार। मला माहिती आहे ती शक्ती माझा आवाज आनंदपर्यंत पोहोचू देणार नाही। या वाड्याचं रहस्य जर अनंतापर्यंत पोहोचवायचं असेल तर मला इथून तातडीने निघावंच लागेल। दीपिका, दीपिका कुठे आहेस? जंगलाच्या दिशेने नाही ना गेली ही? आतापर्यंत अख्खा वाडा पिंजून काढला असेल। अरे देवा, अहो अशा रात्रीच्या वाडा बघायला कुठे गेलेत त्या? काय माहिती। ते ऍक्च्युली काय ना, तिला पुरातन वास्तूंचा रिसर्च करायला आवडतो। मी तुम्हाला फोनवरती सांगितलं होतं ना, त्यामुळे तिने मला वाटतं अख्खा वाडाच पिंजून काढला असेल आतापर्यंत। अहो पण असा रात्री अपरात्री अशा अनोळखी ठिकाणी भटकू नये नाही का? बाकीच्यांना काळजी वाटते। एक्झॅक्टली। मला काय वाटतं ती बहुतेक पोटमाळ्यावर असेल का? पोटमाळ्यावर? हा, मी चेक करतो। काय म्हणजे तुम्ही उद्या याल ना शर्वरीला चेक करण्यासाठी? आय मीन डॉक्टर बापट पण असतील तेव्हा, तर तेव्हा तुमची भेट होईलच। उद्या आलीच नाही तर तुमच्या त्या गोऱ्या घऱ्या बाईला सगळीकडे बघितलं, कुठंच नाही ती। गेली तिच्या गावाला, न सांगता आली न सांगता गेली। वडाच्या वाटेवर गुलाल नाभीर, किंकाळत गेला पारंब्याचा धीर। काय बोलताय तुम्ही? तुम्हाला ती कुठे गेली एवढी माहिती आहे का? सांगा ना। कविता कशाला करता लगेच? सामान कुठे बघा तिचं, कळलं का? हॅलो, हा, मस्त फ्रेश वाटतंय। तशी इथली प्रत्येक सकाळ फ्रेशच असते। हे तुला माहितीये, मला आज काहीच होत नाहीये, त्यामुळे मला आणखी भारी वाटतंय। बाबा म्हणतो ना, दिवसाची सुरुवात चांगली झाली की अख्खा दिवस चांगला जातो। तुला काय वाटतं, जाईल ना आजचा दिवस चांगला? ही अशी सकाळ मुंबईत होते का? मला काय वाटतं माहितीये, आपण ना इथे चंद्रविलास मध्येच राहिलं पाहिजे। मला ना जाम लकी वाटतं। माझ्या आजोबांचं गावात एवढं मोठं घर आहे,
सॉरी घर नाही, वाडा आहे. माझी ना इथेच राहायची इच्छा आहे. मला इथल्या सगळ्या गोष्टींची मैत्री करायची. पण मैत्री करायचं म्हटलं की बाबा नको का म्हणतो तेच कळत नाही. आता कालचीच गोष्ट बघ, एक मैत्रीण झाली आपली, किती खेळलो आपण तिच्याशी. आजही तिच्याबरोबर खेळायला हवं, पण बाबा सोडणार नाही. तुला माहितीये बाबा काय म्हणेल? शरू, तुला ताप आलाय, त्यामुळे घरातच थांबायचं, अजिबात हट्ट करायचा नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. बाबा खूपच काळजी करतो माझी. म्हणजे आता जरासा ताप आला तरी घराबाहेर पडायचं नाही. हा कुठला रूल आहे? हा खडा कुठून आला? वरून आला असेल. अगं तू ये ना. अगं ये ना. अगं ये ना. ये. अगं मी नाही येऊ शकत. बाबा नाही सोडणार. काय घाबरतेस तू? ये ना गपचूप. का मी जाऊ? नाही नको. थांब. तू 5 मिनिटं थांब, मी येते. हा ये, मी थांबते. काय चाललंय हातवारे? कोणाशी बोलतेस तू? खाली कोणीच नाहीये. कुठे काय? मी ताप आला होता ना, तर अंग आखडलं होतं, सो स्ट्रेचिंग करत होते. अच्छा, ओकेस ना तू? कणकण नाही आता. एका दिवसात बरं वाटायला लागलं की तुला? शरू, मला एक सांग, तू पडली कशी तिथे? कारण मी जेव्हा तिकडे पोचलो त्यावेळेला तू बेशुद्ध पडली होतीस. बेशुद्ध? हो. असेल बाबा, मला काहीच आठवत नाहीये. इट्स ओके. फार डोक्याला ताण देऊ नकोस तू. हा, पण मी काय म्हणतो, असा धांदरटपणा करायचा नाहीये. आता आपल्या मेंदूला उगाच ताण देऊ नकोस. पण आपलं काय आहे ना, बाबाचं काय ऐकायचं नसतं. एकटंच आपलं न सांगता जंगलामध्ये उन्हात आणायचं, फिरायचं, ते सुद्धा ब्रेकफास्ट न करता, काही न खाता पिता, हो की नाही? मग असंच होणार आहे. एकटीच होते मी. पण मी नक्की एकलीच होतीस ना? कोण होतं बरोबर? एकटीच होते मी. नाही म्हणजे कोणी होतं का सोबत? मी एकटीच होते, कोणीच नव्हतं. मी सांगते ना, मला काही आठवत नाहीये. आठवलं की सांगते. शरूबाई, आठीव नक्की एकलीच होतीस का? तारा, आठीव काय आठीव? अहो नाही आठवते तिला तर नाही आठवते. ठीक आहे, तिच्या मेंदूला कशाला उगाच ताण देताय तुम्ही? आणि तू ते दूध प्यायचंय आणि धांदरटपणा अजिबात करायचा नाहीये. इकडे तिकडे करायचं नाही, कळलं? ते एवढी काळजी का करतोयस बाबा? साधा ताप होता आणि आता बरी आहे मी. चल खाली जाऊ. काय साधा ताप वगैरे नव्हता. ताप आला होता आणि आपण बेशुद्ध सुद्धा पडला होतात. एकट्याने फिरायला गेलो होतात ना. अजिबात नाही. तुला जे काय मागवायचे ते इथे मागव. खोलीच्या बाहेर सुद्धा येऊ देणार नाही मी तुला. असं काय करतोयस? मी बरी आहे आता. फाईन. नो, यू आर नॉट फाईन. नो. आराम म्हणजे आराम, कंपल्सरी. कळलं का? नो. हेलो, शर्मा बोल रहा है ना? शर्मा, दीपिका है क्या उधर? सर एक्चुअली मी घरी आहे आता. अच्छा, एक काम कर, उसके घर का नंबर दे यार. सर आय एम एक्सट्रीमली सॉरी, बट तुम्हाला काहीच माहिती नाही आहे का?
म्हणजे काय? दीपिका का एक्सीडेंट हुआ कल। काय? हाँ सर, एंड शी इज व्हेरी क्रिटिकल। क्रिटिकल म्हणजे? कोमामध्ये गेली आहे ती। कोमा? अरे कसं शक्य आहे? अरे काल ती माझ्या बरोबर होती इकडे, मला न सांगताच निघून गेली. पण आम्ही क्लायंट्स बरोबर मीटिंग केली आणि कसं काय झालंय? कुछ हुआ था क्या उधर? म्हणजे मतलब कुछ टेंशन था क्या? अरे नाही, टेन्शन काहीच नव्हतं. शी वॉज जस्ट फाईन. सर मी माझं हातातलं काम संपवून तिकडेच चाललोय हॉस्पिटलला। बरं मला एक सांग, तू तिच्या आई वडिलांना कळवलंय का? येस सर। बरं तू जा तिथे आणि तू काही लागलं तर मला प्लीज कळव. शुअर सर। मालक, वाड्याला जो आवडत नाही ना त्याची अवस्था अशीच होते बघा. म्हणजे माणूस असतो पण आणि नसतो पण. तारा प्लीज बंद कर ही बडबड, मी तुझा अपमान करीन आता. एक मिनिट. माणूस असतो पण आणि नसतो पण म्हणजे? काय मग सिस्टर, काल नाईटला तुम्ही इकडेच होता का? काय करणार, त्या शिंद्यानी सुट्टी घेतली ना, मग काय मला फोन आला या म्हणून. अच्छा, म्हणजे हॉस्पिटलवरनं वाडा, वाड्यावरनं हॉस्पिटल, चांगलं आहे. तुम्हाला काय माहित मी काल चंद्रविलासवर होते म्हणून? हो, बापट सर बोलले काल तुम्ही चुगली केली ना माझी, मी औषधं घेऊन गेलो नाही ते. भुईर, चुगली करत नसते मी. त्यांनीच विचारलं मला तुमच्याकडे औषधं का नाही पाठवली म्हणून. एक सांगू का सिस्टर, काल मी गेलो असतो तरी पण तुम्हाला त्या मुलीसाठी तिकडे जावं लागलंच असतं. वाडा आहे का नाही, तुम्हाला सोडणार नाही बघा. तसंही तो वाडा बायकांना सोडतच नाही म्हणा, तरी पण तुम्ही तिकडे दिवसाआड कसं काय जाताय आणि व्यवस्थितपणे कसं काय येताय हे काय आपल्याला कळलं नाही बघा. त्याचं कसं आहे ना, मी निर्मळ मनानं पेशंटची सेवा करते ना, म्हणून व्यवस्थित बाहेर येते. मला सांगा सिस्टर, तुम्हाला एखादं भूत दिसलंय का? दिसतंय की. काय सिस्टर मस्करी करताय तुम्ही पण. दिसलं असेल एखाद्या वेळी, तुम्हालाच कळलं नसेल की हे भूत आहे म्हणून. अगं किती वेळ, चल ना लवकर. थांब मी येते, मी करते काहीतरी. ये. शरू, शरू, झोपलेस का तू? दार उघड बरं, औषधं घ्यायची आहेत ना. शरू. बाबा पॅनिक नको होऊस, काही होत नाहीये मला, जागी आहे मी. पण मग जागी असतं दार का नाही उघडत आहेस? उघड दार. शरू. उघडणार नाही मी. म्हणजे काय झालं? तू असं का वागतोस माझ्याशी? मी काय वागतोय? अगं मी औषधच द्यायला आलोय तुला. औषध नकोय मला, ठणठणीत आहे मी. नाही, औषधांचा कोर्स पूर्ण करायचा आहे आपल्याला. ठणठणीत आहे म्हणून तू औषधच घेणार नाहीयेस का आता? नो. काही कोर्स पूर्ण करायला नकोय. मी दार उघडा म्हणून कारण शोधतोयस तू. शरू, शरू, मी तुला कारण देत नाही, मी तुला औषध द्यायला आलोय. ए शर्वरी, चल ना यार, मला खूप काम आहेत. शरू, मला मीटिंग आहे यार, चल ना. एवढं बोलले मी तरी तुला कळत नाही मी चिडले तुझ्यावर. अरे यार, का चिडलेस तू माझ्यावर? सांग बरं आता. मी का चिडले याचं कारण पण तूच शोध. अरे मला नाही माहिती ग शरू, तू सांग, तू सांग लवकर कारण. काय झालं आता? मी काय केलंय? तू स्वतः वाड्याबाहेर ऑफिसचं काम करणार आणि मला कोंडून ठेवणार, म्हणून मला राग आलाय. शरू यार, तुला माझ्यावर जेवढा राग काढायचा तेवढा काढ, पण औषधांवर का राग काढतेस तू? नको दिवस, मी घेईन औषध, डोंट वरी.
थोडं चिडू दे ना तुझ्यावर. नुसतं गुडगल म्हणतोस पण तुला हवं तसंच करतोस. म्हणून मी ठरवलंय तुझं काम संपेपर्यंत तुला खोलीत येऊ देणार नाही. ओके बरं ठीक आहे, मी म्हणतो यू आर नॉट अ गुड गर्ल. काय म्हणालास? गुडगल नाहीये मी. नाही 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 नाही, म्हणजे तू गुड गर्ल आहेस. बरं ठीक आहे, मी मला हवं तसं नाही करणार, पण आता तरी दार उघड ना यार. शरू, तुला सांगितलं ना बाबा, मी आज दार उघडणार नाही. आजच्या दिवस तरी हट्ट करू दे ना. आय वॉन्ट सम स्पेस. यू वॉन्ट युअर ओन स्पेस? हा फाईन, टेक युअर ओन स्पेस. मी जातो. हॅलो, पण ऐक, वेळेवर औषधं पण घे आणि वेळेवर जेवून घे. काय? तू काळजी नको करूस, भरपूर वेळ काम कर. मी इथेच आहे. ठीक आहे. आय लव्ह यू. मी पहिल्यांदाच हे असं करते बाबा. पण मी जर तुला विचारलं असतं तर तू खेळायला सोडलं नसतंस हे मला माहिती आहे. सॉरी बाबा, पण ती मैत्रीण माझी वाट बघते आणि मलाही आता बरं वाटतंय. मी प्रॉमिस करते तुला काळजी वाटेल असं मी काहीच करणार नाही. संध्याकाळी लवकर येईन. मी काय म्हणते, मी काल चक्करून पडले होते का? मला काहीच आठवत नाहीये. अगं हो, काल तू अचानक पडलीस. बराच वेळ तुला उठवायचा प्रयत्न केला पण तू उठलीच नाहीस. मग मला वाटलं तुझ्या तोंडावर पाणी मारलं तर तुला शुद्ध येईल, म्हणून मग मी ते कुठे पाणी आहे का ते शोधायला गेले. मी पाणी आणलं तर तेवढे तुझे बाबा आले होते. मी लांबनच पाहिलं पण मला खूप भीती वाटत होती. ते ओरडले असते ना मला, म्हणून मग मी त्यांच्या समोर नाही आले. मला माफ करा. अगं एवढं काय, साधी चक्कर आली होती. अगं हो, पण त्यांना काय वाटलं असतं की माझ्यामुळे तुला त्रास झाला. आता आजच बघ ना, तो मला इतकं जपत होता की खोलीच्या बाहेर सोडायलाही तयार नव्हता. शेवटी मी त्याला न सांगता फसवून आले. मला वाईट वाटतंय आता. एवढं नको वाईट वाटून घेऊस. ए चल, आपण एक काम करूया, जंगलात जाऊया, तिथे मस्त मज्जा करूया. चल. कुठली मजा? अगं तू चल ना. अशी नाही, आता ये तू. अगं थांब, माझी कैरी. सफेद झालं काल, कुणीला झालं. आ कशी लागली गे कल? फसवी झाडालाच फल. ए वा, मला काजवे खूप आवडतात. इथे आल्यापासून मला खूप काजवे दिसत आहेत. मला रोजच दिसतात. रोज दिसतात मग काय गंमत आहे? गंमत असतेच, फक्त कधी कळते कधी कळत नाही. एक गप ग, उगाच फिलॉसॉफी नको झाडूस. मला सांग, यात काय गंमत आहे? मला त्यांची भाषा कळते. काय? तुला काजव्यांची भाषा कळते? हो, आणि त्यांना माझी. तुम्हाला काय वेडी समजलीस का? विश्वास नाही बसते ना. बघ, ए माया, डावीकडे जा. आता जरा मागे फिर. हा, वर जा. गोल गोल फिर. शाबास. माय गॉड, तू त्याला तू बोललेलं खरंच कळतंय. तीच तर गंमत आहे.
तुला अजून कोणाची कोणाची भाषा कळते? पक्ष्यांची, प्राण्यांची, झाडांची. माणसाने न बोललेलं त्यांच्या मनातलं सुद्धा कळतं मला. अच्छा, मग सांग मी आता मनात काय म्हणते. मी काहीच नाही बोलत आता, मनात पण. मी काहीच नाही बोलत आता, मनात पण. माझी परीक्षा घ्यायला हरकत नाही, पण किमान एखादा विचार तर आण मनात. हिला कसं कळलं माझ्या मनातलं? हिला कसं कळलं माझ्या मनातलं? तुला खरंच कळतंय? असं कसं? तीच तर गंमत आहे. एक मिनिट, तू खरंच कोण आहेस? भूत.